धार्मिक शिक्षणासाठी मदरशात येणाऱ्या एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मौलानाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 53 वर्षीय मौलानाला MIDC पोलिसांनी अटक केली आहे. मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रझवी असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचा मूळ रहिवासी असलेला रझवी गेल्या 20 वर्षांपासून सोलापुरात धार्मिक शिक्षण देत आहे. त्याच्याकडे मुले व मुली शिक्षणासाठी येतात. गेल्या महिन्याभरापासून तो मुलांना लवकर सोडून मुलींना थांबवून घेत असे. रविवारी पीडित मुलीने तिच्या वडिलांना मौलाना कशा प्रकारे गैरवर्तन व वाईट स्पर्श करायचा याची माहिती दिली. संतप्त वडिलांनी मदरशात जाऊन जाब विचारला असता आरोपीने गलती से हुआ है इस बार माफ कर दो म्हणत माफी मागितली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. ही माहिती मिळताच MIDC पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मौलानाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर मुलींचाही विनयभंग झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सर, सोलापुरातील एका धार्मिक स्थळामध्ये वेगळी घटना घडलेली आहे. काय नेमकी घटना आहे आणि काय प्रकार? काल रात्री सोलापूर शहरात अंतर्गत MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादी येऊन फिर्याद दिलेलं होतं. त्यांच्या मुलीला त्यांच्या घराजवळ नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहे त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करून आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 7478 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युव्हनाइल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेलं होतं. आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत. त्याच्यावर पुढील तपास चालू आहे.